एकीकडे खरात प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच वसईतही असा धक्कादायक प्रकार उघड झालाय। आध्यात्मिक साधना करण्यास शिकवतो असा दावा करत एका भोंदूबाबाने पुण्यातल्या एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलंय। पुण्यातल्या महिलेने या प्रकरणी वसईमध्ये तक्रार दिल्यावर गुन्हा नोंद करण्यात आला। पुढील तपासासाठी तो पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय। स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यने हा सर्व प्रकार केला। पुण्यातल्या एका महिलेशी ओळख झाल्यावर तो स्वतःला शंकराचा अवतार म्हणवत असे। तसंच ही महिला म्हणजे पार्वती असल्याचा दावा तो करायचा। त्याने महिलेवर पुण्याजवळ एका लॉजमध्ये नंतर वसईत बोलवून पुन्हा बलात्कार केला। 2025 पर्यंत हा प्रकार सुरू होता। आता खरात प्रकरण उघड झाल्यावर वैद्य प्रकरणातल्या पीडित महिलेने समोर येत तक्रार दाखल केली। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। पुणे पोलिसांचं पथक आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झालाय आणि त्याचा शोध सुरू आहे। हा जो सोकॉल्ड महाराज आहे हा सोशल मीडियाच्या मार्फत याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यावरती 2023 मध्ये त्याने पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी सर्वप्रथम तिच्यावरती चुकीच्या पद्धतीने अत्याचार केला। तदनंतर मानसिकदृष्ट्या तिला वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करून टॉर्चर करून तिच्या तो संपर्कात राहिला। वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात आल्या। तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो। याचा शोध घेतला जात आहे। जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत। आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।